तुमचे सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण सर्वांनाच खूप आवडणारे ढोकळ्याची रेसिपी पाहणार आहोत। बऱ्याचदा काय होतं की खायला तर ढोकळा सर्वांना खूप आवडतो, कारण त्याची टेस्ट आंबट, गोड, तिखट अशा प्रमाणात असते। पण सर्वांचाच ढोकळा व्यवस्थित होतो असा नाही। बऱ्याच जणांना खूप प्रॉब्लेम होतो ढोकळा बनवताना। सर्वांचं काय होतं की कोणाचं फुलत नाही किंवा सोड्याचे प्रमाण जास्त कमी झाल्यामुळे वरती लाल पॅचेससुद्धा दिसतात, किंवा ढोकळा एका साईडने फुलतो एका साईडने होत नाही, अशा प्रमाणात भरपूर अशा प्रमाणात तक्रारी असतात। पण हे जे मी प्रमाण दाखवलेलं आहे, हे जर तुम्ही प्रमाण वापरून ढोकळा बनवला तर पहिल्या ह्याच्यातच तुमचा ढोकळा खूप स्पॉन्जी, सुपर सॉफ्ट अशा पद्धतीने ढोकळा बनेल आणि खायलासुद्धा खूप टेस्टी, आंबट, गोड, तिखट अशा प्रमाणात अगदी व्यवस्थित प्रमाणात मी दाखवलेलं आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपल्याला आता काय करायचं आहे, एका भांड्यामध्ये आपल्याला 3/4 कप म्हणजे 3/4 भाग पाणी घ्यायचं आहे। एका वाटीचा 3/4 भाग पाणी घ्यायचं आहे, म्हणजे अर्धा वाटीपेक्षा थोडं जास्त आणि एक वाटीला थोडं कमी। आता अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड घ्यायचा आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2 चमचे आपल्याला साखर घालायची आहे। 4 चमचे आपल्याला तेल घालायचे आहेत आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित साखर, सायट्रिक ॲसिड विरघळूस तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। आता सर्व आपलं एक व्यवस्थित विरघळलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी हरभरा डाळीचे पीठ घालायचं आहे। डाळीचे पीठ असतं तेच मी याच्यामध्ये वापरलेलं आहे। जर तुमचं हरभरा डाळीचं पीठ थोडं मोठं असेल तर तुम्ही मिक्सरमधून अगदी बारीक अशा प्रमाणात, जसं आपलं गव्हाचं पीठ असतं त्या प्रमाणात तुम्ही मिक्सरमधून परत एकदा त्याला फिरवून बारीक करून घेऊ शकता। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुमचं बॅटर थोडंसं नकळत घट्ट वाटत असेल तर अगदी कमी प्रमाणात, म्हणजे 2 ते 3 चमचा पाणी घातला तरी चालेल आणि अशा प्रमाणात तुम्ही त्याचं बॅटर बनवून घ्या। जर तुम्ही हरभरा डाळीचं पीठ थोडं मोठं असेल आणि वापरला तर तुमचा ढोकळा घशात आपण ज्यावेळी खातो त्यावेळी अडकण्याची शक्यता असते, म्हणजे असं व्यवस्थित सॉफ्ट नाही होणार। आता या बॅटरला आपल्याला 10 मिनटं अशाच पद्धतीने ठेवून द्यायचं आहे। आता मी ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवणार आहे, तुम्ही स्टीलचं सुद्धा भांडी घेऊ शकता, त्या भांड्याला मी सर्व बाजूनी तेल लावून घेतलेलं आहे। आता 10 मिनटानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा सोडा घालायचा आहे आणि त्याच्यावरती किंचित 1 चमचा पाणी घालायचं आहे आणि सर्व आपल्याला सोडा बॅटरमध्ये अगदी व्यवस्थित प्रमाणात मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्ही व्यवस्थित मिक्स नाही केला तर तुमच्या ढोकळ्याला असं लाल पॅचेस दिसण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्ही स्पॅच्युला किंवा चमच्याच्या मदतीने सुद्धा व्यवस्थित अशा प्रमाणात सोडा मिक्स करून घ्यायचा आहे। आणि हे जे आपण घरी यूज करतो तेच हरभरा डाळीच्या पिठाचं प्रमाण आपल्याला मी सांगितलेलं आहे। तर इथे हिरा बेसनचं प्रमाण मी सांगितलेलं नाही। हिरा बेसन हा वेगळा आपल्याला मार्केटमध्ये ढोकळ्यासाठी मिळतो, पण त्याचे प्रमाण हे नाही। ते व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला हिरा बेसन वापरून सुद्धा ढोकळा दाखवेन पुढच्या व्हिडिओमध्ये। आता हे बॅटर आपलं ज्या भांड्याला आपण तेल लावलेलं होतं त्या भांड्यामध्ये आपल्याला व्यवस्थित घालून घ्यायचं आहे आणि थोडं असं नकळत टॅप करायचं आहे। इथे मी आता ढोकळा वाफवण्यासाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं, ते पाणीसुद्धा आता आपलं गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपलं ढोकळ्याचे भांडे आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि झाकण लावून अगदी 10 मिनटासाठीच आपल्याला ढोकळा वाफवायचा आहे। तोपर्यंत इथे आपण फोडणीची तयारी करून घेऊयात। फोडणीसाठी आपल्याला लागेल तेवढं तेल, अगदी थोड्या प्रमाणात तेल घालायचं आहे। आता त्याच्यामध्ये तेल थोडं गरम झाल्यानंतर हिंग पावडर घालायची आहे, थोड्याशा हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, कढीपत्ता घालायचा आहे,
कढीपत्ता थोडीसं तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता मोहरी घालूयात. मोहरी घातल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहेत आणि हे सर्व आता आपल्याला व्यवस्थित फोडणी तयार करून घ्यायची आहे. आता ढोकळा आपला रसरशीत होण्यासाठी किंवा जास्त वेळसुद्धा खूप सॉफ्ट राहण्यासाठी इथे आपण थोडं 1-2 चमचा साखर घालायचं आहे आणि साधारण एक अर्धा वाटी किंवा 1 वाटी जेवढं तुमचं ढोकळा असेल त्या प्रमाणात पाणी घालून त्याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. म्हणजे साखर आपली विरघळेल आणि त्या पाण्याची टेस्ट तिखट गोड अशा प्रमाणात होईल. आता आपला ढोकळा इथे तयार झाला आहे का बघूया. 10 मिनिटानंतर आपला ढोकळा खूप सॉफ्ट असा झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. चाकूच्या मदतीने तुम्ही बघू शकता की ढोकळा आपला चाकूला लागला नाही, म्हणजे आपला ढोकळा झालेला आहे. याला आता आपण काढून घ्यायचा आहे. आता याला थंड होण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे. थंड झाल्यानंतरच आपण ढोकळा साईडने अशा कडासुद्धा सुटलेल्या आहेत. ढोकळा आपला थंड झालेला आहे. आता याला कट करून याच्यावरती आपण फोडणी द्यायचं आहे. आता ढोकळ्याला आपण कट करून घ्यायचं आहे. हे जे प्रमाण मी ढोकळ्याचं दाखवलेलं आहे ते परत एकदा तुम्हाला सांगते की आपण जे रेग्युलर बेसन घरी वापरतो तेच बेसन वापरून मी हा ढोकळा बनवलेला आहे. हिरा बेसन वापरून हा ढोकळा बनवलेला नाही. त्याचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण वेगळं आहे. त्याच्यामुळे मी पुढच्या व्हिडिओमध्ये हिरा बेसन वापरून सुद्धा तुम्हाला ढोकळा दाखवेन. आता तुम्ही ढोकळा बघू शकता किती सॉफ्ट आणि जाळीदार असा ढोकळा बनलेला आहे. त्याला जाळीसुद्धा खूप छान पडलेली आहे आणि अगदी 10 मिनिटातच आपला एवढा छान ढोकळा बनतो. तुम्ही याच प्रमाणात ढोकळा जर बनवला तर तुमचे ढोकळा खूप सॉफ्ट, स्पॉन्जी, आंबट, गोड, तिखट अशा प्रमाणात ढोकळा बनेल. आता याच्यावरती आपण जे फोडणी बनवलेलं होतं ती फोडणी आपण याच्यावरती घालून घ्यायची आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आपलं सुपर सॉफ्ट, स्पॉन्जी, आंबट, गोड, तिखट टेस्ट लागणारे ढोकळा खाण्यासाठी तयार आहेत. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ही ढोकळ्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली. थँक्यू.